पोलरायझेशन करणाऱ्या घटना जेव्हा घडायला लागतात तेव्हा या घटनांमागची कारण मीमांसा खोलात जाऊन शोधणं हे फार गरजेचं पडतं। आणि माझी सर्व समाजांना हीच कळकळीची विनंती, कोणताही धर्म हा मानवतेच्या पायावर आधारित आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची विधानं होऊ नयेत आणि अशा पद्धतीच्या विधानांनी कोणीही डोक्यात राग घालून सामाजिक शांतता ही बिघडू देऊ नये। आणि जे कोणी अशा पद्धतीनं निवडणुकांची राजकीय पोळी भाजण्यासाठी जर कोणी हे करत असेल तर नक्कीच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठणकावून सांगितलं। रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावर जाऊन श्री मुख्यमंत्री म्हणतात की ही साधू संतांचा महाराष्ट्र आहे, या ठिकाणी साधू संतांच्या केसाला धक्का लागणार नाही, परंतु रामगिरी महाराजांच्या अटकेची मागणी आता महाराष्ट्रातून होत आहे। या पद्धतीने कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणं आणि त्याही अध्यात्मातल्या एखाद्या व्यक्तीकडून दुखावल्या जाणं, मला वाटतं की आज महाराष्ट्रासमोरचे प्रश्न हा तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न। आज 2.5 लाख पद शासनामध्ये रिक्त आहेत। आज तरुण मोठ्या संख्येने बेरोजगार आहेत। आपल्या मराठवाड्यामध्ये जर तुम्ही गावागावात जाऊन बघितलं तर आज तिशी उलटून गेल्यानंतर सुद्धा पोरांची लग्न नाही होत आहेत, कारण पोटाच्या आगीला आणि भाकरीला जात आणि धर्म नसतो। दुर्दैवानं राजकारण्यांना ही गोष्ट समजायला हवी, हीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या तरुणांची। लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण राहण्याची शक्यता आहे, कितपत वाटतं? मला वाटतं की याच्यावर आज माननीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानं याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की लोकसभेसारखंच निवडणूक विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्राचा संपूर्ण कौल आहे। आणि म्हणूनच कदाचित गेली 15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका सोबत होत होत्या, यावेळी मात्र महाराष्ट्राच्या निवडणुका या कदाचित पुढे ढकलण्याचा माननीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय दिसतोय। जरी त्यांनी गणेशोत्सव, पितृपक्ष, दिवाळी असे सगळ्या सणांचा जरी हवाला दिला असला, काही नियमांचा हवाला दिला असला, तरी वस्तुस्थिती हीच आहे की लोकसभेप्रमाणेच महायुती सरकारला महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे नाकारणार आहे आणि म्हणून अभ्यास झालेला नाहीये, परीक्षेत नापास होणार आहे, म्हणून वशिल्याने परीक्षा पुढे सरकवायला सांगितलं। आज जर उद्या सकाळी एक कार्यक्रम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम हा बालेवाडी स्टेडियमला, या स्टेडियम मध्ये प्रोटोकॉल प्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये राज्यसभेचे खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, परंतु पवार साहेबांचं नाव या निमंत्रण पत्रिकेत आपल्याला कुठेही दिसत नाही। जे स्टेडियम आदरणीय पवार साहेबांनी सोबत केलं त्या स्टेडियम मध्ये कार्यक्रम आहे। ज्या माता भगिनींना सन्मान मिळावा म्हणून राज्याचं पहिलं महिला धोरण असेल, 33% महिलांना आरक्षण असेल, सैन्य दलांमध्ये महिलांची भरती असेल, वडिलांच्या संपत्ती समान वाटा असेल आणि ज्या खात्याच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते ते महिला व बाल कल्याण खातं सुद्धा पवार साहेबांनीच तयार केलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने पवार साहेबांनी माता भगिनींना सन्मान आणि स्वाभिमान हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच साहेबांचं नाव अशा योजनेत नसावं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।